Hello students. So now in today's lecture we are going to see some of the other services which are not grouped anywhere, ज्यांचा कुठेही ग्रुप केलेला नाहीये, ज्या थोड्या इंडिपेंडेंट आहेत किंवा ज्याचा जसा गुड्स ट्रान्सपोर्टेशनच्या सगळ्या सर्व्हिसेस एकत्र क्लब केलेल्या होत्या, जशा पॅसेंजर ट्रान्सपोर्टेशनच्या सर्व्हिसेस एकत्र क्लब केलेल्या होत्या, तशा ह्या सर्व्हिसेस कुठेही क्लब करण्यासारख्या नाहीये. सो दे हॅव गिव्हन इट ऑन पेज नंबर 4.73. सो कॉम ऑन पेज नंबर 4.73. त्या ठिकाणी त्यांनी या सगळ्या सर्व्हिसेस ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत. So we are going to see them one by one. Entry number 2, services by way of transfer of a going concern as a whole or as an independent part thereof. So basically तुम्हाला जर आठवत असेल तर when we were studying schedule 2 त्याच्यामध्ये जो पॅरा 4 होता त्यातला क्लॉज सी जेव्हा आपण बघत होतो तेव्हा आपण ही गोष्ट स्टडी केलेली होती की ॲज अ बिझनेस जर पूर्ण बिझनेस ट्रान्सफर होत असेल ॲज अ होल विथ ॲसेट्स अँड लायबिलिटीज आणि ते युनिट जे आपण ट्रान्सफर करतो इट शुड बी केपेबल ऑफ बिईंग कंटिन्यूड ॲज अ बिझनेस युनिट. नुसत्या इममुवेबल आणि मुवेबल ॲसेट्सचा सेल होतोय असं नाहीये, तर आम्ही ते अख्खं युनिट ॲज सच सेल आउट करतोय. असं जर असेल तर ह्या सगळ्याला त्यांनी सर्व्हिस ट्रीट केलेला आहे अँड दिस सर्व्हिस इज एक्झम्प्ट फ्रॉम जीएसटी. सो नो जीएसटी लायबिलिटी वुड अराइज. इन्कम टॅक्स मध्ये याचं पॅरलल एक्झाम्पल आहे स्लम सेल. सो बिझनेस जर ॲज अ होल ट्रान्सफर होत असेल, इंडिपेंडंट युनिट जर ट्रान्सफर होत असेल तर ह्याला सर्व्हिस ट्रीट केलेला आहे. आता काय होतं की जेव्हा बिझनेस ट्रान्सफर होतो तेव्हा सगळ्या ऍसेट्स लायबिलिटीज त्याच्यानंतर तुमचा स्टॉक जो असतो तोही ट्रान्सफर होतो. सो मग त्याच्यावरती टॅक्स पेएबल येईल का, त्या सगळ्याला टॅक्स प्रत्येकावरती भरावा लागेल का, तर त्यांनी असं सांगितलं नाही. जेव्हा बिझनेस ॲज अ होल ट्रान्सफर होईल त्यावेळी टॅक्स लागणार नाही. ओके, जर तुम्ही इंडिपेंडेंटली ऍसेट्स सेल करत असाल नाउ अदर दॅन लँड अँड कम्प्लिटेड बिल्डिंग, कारण लँड अँड बिल्डिंग जर सप्लाय केला तर तो सप्लायच होणार नाही. पण जर तुम्ही अदर मुवेबल ऍसेट्स प्लांट अँड मशिनरी सप्लाय केल्या इंडिव्हिज्युअली तर त्या सप्लाय ट्रीट केला जाईल. आणि मग प्लांट अँड मशिनरी किंवा अदर ऍसेट्स सेल करता वेळी आपण नियम बघितलाय. जेव्हा आपण इनपुट टॅक्स क्रेडिट बघत होतो लास्ट पार्ट जेव्हा होता सेक्शन 18चा, त्यावेळी आपण बघितलं होतं की त्याच्यावरचं जे इनपुट टॅक्स क्रेडिट आहे ते आपण रिड्यूस करू 5% पर क्वार्टर ह्या रेटने. आणि मग जी डेप्रिशिएटेड व्हॅल्यू येईल ती व्हॅल्यू किंवा आउटपुट टॅक्स जो पेएबल असेल तो आउटपुट टॅक्स यापैकी जी अमाऊंट जास्त येईल ती अमाऊंट पे करावी लागते जर तुम्ही ऍसेट सेल करत असाल तर. पण इथे अशी केस नाहीये, इथे तुम्ही अख्खं बिझनेस युनिट ऍज अ होल सप्लाय करता. सो याच्यामध्ये इंडिपेंडंट बिझनेस युनिट ट्रान्सफर ऑफ बिझनेस ऍज अ गोईंग कन्सर्न हा जो फॅक्टर आहे हा खूप महत्वाचा आहे. ओके, नाउ लेट्स रीड द एक्सप्लेनेशन गिवन इन द एंट्री. Services by way of transfer of a going concern as a whole or as an independent part thereof. Transfer of a going concern means transfer of a running business which is capable of being carried on by the purchaser as an independent business but shall not cover mere or predominant transfer of an activity comprising the service. Transfer of a business for lump sum consideration, commonly referred to as slum sale, is covered under this entry. सी त्यांनीच आपल्याला स्लम सेलचं एक्झाम्पल दिले. सच सेल ऑफ बिझनेस ॲज अ होल विल कंप्राइज comprehensive sale of immovable property, goods, and transfer of unexecuted orders, employees, goodwill, etc. Since the transfer in title is not merely a transfer in title of either the immovable property or the goods or even both, it may amount to service and thus been exempted. Example बघा, Royal Hotel Group is in the business of running a chain of restaurants. It intends to sell its business as a going concern. It would not be required to pay GST on such sale of its business. ओके, सो आय थिंक हे एक्झाम्पल बऱ्यापैकी क्लिअर आहे. मग लक्षात येईल काय त्यांना म्हणायचं आहे ते. सो ही एंट्री इथे संपली. नाउ let's go to entry number 12. Services by way of renting of residential dwelling for use as a residence. सो तर इथे आपल्याला लक्षात काय ठेवायचंय तर टाइप ऑफ युनिट आणि पर्पज ऑर यूज. ओके, सो रेसिडेन्शियल युनिट पण कमर्शियल पर्पज साठी दिलं असेल. से फॉर एक्झाम्पल जर का एखाद्या रेसिडेन्शियल बिल्डिंग मध्ये तुम्ही ऑफिस घेतलं असेल देन इट इज टॅक्सेबल. ओके, कमर्शियल युनिट रेंटेड फॉर रेसिडेन्शियल पर्पज. से फॉर एक्झाम्पल माझ्याकडे एक शेड आहे अँड आय हॅव रेंटेड इट फॉर फॅक्टरी वर्कर्स रेसिडेन्स पर्पज.
So again it is taxable. Only if residential unit is rented or rented out for residential purpose, then that service is exempted. So माझी एक हाऊस प्रॉपर्टी आहे, माझा एक फ्लॅट आहे की जो मी रेंटवर दिलेला आहे. सो इट इज रेसिडेन्शियल ड्वेलिंग फॉर रेसिडेन्शियल पर्पज. सो त्याच्यावरती टॅक्स इम्पोज केला जाणार नाही. इट इज एक्झम्प्ट इन जीएसटी. ओके, सो हा पॉइंट जो आहे तो आपल्याला लक्षात घ्यायला हवा की रेसिडेन्शियल बिल्डिंग जर रेसिडेन्शियल पर्पज साठी रेंट आउट केली असेल तर त्याच्यावरती टॅक्स येणार नाही. ओके, सो हा एक मिनी चार्ट आहे, हवा तर तुमच्या वहीमध्ये काढून ठेवा, नाही तर तुमच्या बुक मध्ये लिहून घेतला तरी सुद्धा चालेल. लक्षात येत आहे. सो रेसिडेन्शियल पर्पज साठी जर तुम्ही एखादी प्रॉपर्टी रेंट आउट केली असेल दॅट प्रॉपर्टी इज रेसिडेन्शियल इन नेचर, देन इट इज एक्झम्प्ट. सो इथे ही एंट्री आपण कव्हर केलेली आहे. नाउ लेट्स मूव्ह टू एंट्री नंबर 14. सर्व्हिसेस बाय हॉटेल, inn, guest house, club or campsite by whatever name called for residential or lodging purposes having value of supply of a unit of accommodation below rupees 1000 per day or equivalent is exempt. Say for example एखादा हॉटेल आहे, एखादा लॉज आहे, एखादी कॅम्पसाइट आहे, एखादी इन म्हणजे खानावळ ज्याला म्हणतात, ज्या ठिकाणी तुमच्या रेसिडेन्सची व्यवस्था केली जाते. सो अशा कुठच्याही पद्धतीची युनिट असेल किंवा कुठच्याही पद्धतीचं बिझनेस युनिट असेल की जे अकोमोडेशन सर्व्हिस प्रोव्हाइड करते, रेसिडेन्शियल और लॉजिंग पर्पजेस साठी तुम्हाला सर्व्हिस प्रोव्हाइड करत आहे, आणि जर एका युनिटचं पर डे रूम रेंट जे आहे ते जर 1000 पेक्षा कमी असेल तर ती सर्व्हिस एक्झम्प्ट आहे. आता याचे आपण एक दोन एक्झाम्पल घेऊया. सी एक्झाम्पल नंबर 1 की मी एका लॉजिंग मध्ये गेलो, त्या ठिकाणी मी 3 दिवस राहिलो, माझं टोटल बिलिंग जे होतं ते 1500 रुपीज झालं, 500 रुपीज पर डे. आता मला सांगा की ही सर्व्हिस टॅक्सेबल आहे का एक्झम्प्ट आहे? ही सर्व्हिस एक्झम्प्ट आहे, कारण पर डे एका युनिटचं जे रेंट आहे ते 500 रुपीज आहे, म्हणजेच 1000 रुपीज पेक्षा कमी आहे. सो ही एंटायर सर्व्हिस जी आहे ती एक्झम्प्ट आहे. इव्हन दो माय बिलिंग अमाऊंट इज 1500, आपल्याला बिलिंग अमाऊंट बघायची नाहीये, पर डे रूम चार्जेस जे काही आहेत ते बघायचे आहेत. जर ते 1000 पेक्षा कमी असतील तर ती सर्व्हिस एक्झम्प्टेड आहे अँड नॉट अदरवाइज. ओके, देन सेकंड एक्झाम्पल असं घेऊया की मी एका लॉजिंग मध्ये लॉजिंग सर्व्हिस अवेल केली अँड आय हॅव बुक 2 युनिट्स, वन फॉर मी अँड वन फॉर माय फ्रेंड. सो मी 2 रूम्स बुक केल्या अँड वी स्टेड फॉर 1 डे अँड आवर रेंट फॉर each of us were 700 rupees each. So our total rent was 1400 rupees. या केसमध्ये ही सर्व्हिस टॅक्सेबल आहे का एक्झम्प्ट आहे? आता या ठिकाणी इव्हन दो इट इज पर डे रूम रेंट इज एक्सेडिंग 1000, पण ते 2 युनिट्सचं मिळून आहे. सो एका युनिटचं रेंट किती आहे, एका रूमचं युनिट रेंट किती आहे ते 700 रुपीज आहे, म्हणजेच 1000 पेक्षा कमी आहे. सो ती सर्व्हिस जी आहे ती एक्झम्प्ट आहे. सो पर डे पर युनिट 1000 रुपीज पेक्षा जर कमी कन्सिडरेशन असेल, अगेन त्यांनी व्हॅल्यू ऑफ सप्लाय म्हटलंय, म्हणजे त्याच्यामध्ये काय काय येईल, तुमच्या बाकी सगळे जे इन्क्लुजन्स एक्सक्लुजन्स आहेत ती सगळी इन्क्लूड करून व्हॅल्यू जी आहे ती जर 1000 पेक्षा कमी असेल then that service becomes exempt under GST. Okay, yes. Now let's come to entry number 25. Transmission or distribution of electricity by electrical transmission or distribution utility. सो ही केस काय आहे, तर आपल्याला माहिती आहे की आपल्याला इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कोण करतं, तर महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड MSEB जे आहे त्याच्याकडून आपल्याला इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्यूट केली जाते. सो इफ यू सी द इलेक्ट्रिसिटी बिल, तर तुम्हाला लक्षात येईल की इलेक्ट्रिसिटी बिल वर सुद्धा बिल ऑफ सप्लाय असं प्रिंटेड असतं आणि इलेक्ट्रिसिटी चार्जेस जे आहेत ते त्याच्यावरती नोट केले जातात. सो दॅट सर्व्हिस इज एक्झम्प्ट. पण या ठिकाणी CBICचा एक क्लॅरिफिकेशन आलेलं आहे, ते क्लॅरिफिकेशन काय आहे ते आपण बघूया. सो ते क्लॅरिफिकेशन असं आहे की ऍप्लिकेशन फी फॉर रिलीजिंग कनेक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी. सो इलेक्ट्रिसिटी कनेक्शन मीटर जो आहे तो सेट करण्यासाठी म्हणून जे काही अमाऊंट घेतली जाईल, सो इलेक्ट्रिसिटी कनेक्शन देण्यासाठी जे काही अमाऊंट दिली जाईल, ऍप्लिकेशन फी घेतली जाईल, ती जी सर्व्हिस आहे ती टॅक्सेबल आहे. देन मीटरिंग इक्विपमेंट साठी जर काही रेंटल चार्जेस रिकव्हर केले गेले तर ते टॅक्सेबल सर्व्हिस आहे. जर टेस्टिंग फी केली गेली असेल, मीटर्स, ट्रान्सफॉर्मर्स, कॅपॅसिटर्स
यांची जी टेस्टिंगची फी रिकव्हर केली जाईल एमएसईबी कडून, ही सर्व्हिस टॅक्सेबल आहे. लेबर चार्जेस फ्रॉम कस्टमर्स फॉर शिफ्टिंग ऑफ मीटर्स और शिफ्टिंग ऑफ सर्व्हिस लाईन्स. सो तुमची इलेक्ट्रिसिटीचे लाईन्स जर शिफ्ट करायचे असतील किंवा मीटर शिफ्टिंग असेल त्यासाठी जे काही लेबर चार्जेस रिकव्हर केले जातील. अँड लास्टली चार्जेस फॉर डुप्लिकेट बिल. जर एखादं बिल मिस आउट झालं असेल तर त्यासाठी डुप्लिकेट बिल इश्यू केलं जातं, त्यासाठी काही चार्जेस रिकव्हर केले जातात. सो ह्या ज्या 5 सर्व्हिसेस सांगितलेल्या आहेत ह्या टॅक्सेबल आहेत. फक्त डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रिसिटी ही जी सर्व्हिस आहे ती एक्झम्प्ट आहे. सो या 5 गोष्टी लक्षात ठेवा. फक्त डिस्ट्रीब्युशन आहे तेवढं एक्झम्प्ट आहे, बाकी सगळं जे आहे ते टॅक्सेबल कन्सिडर केलेलं आहे. सो इथे आपली एंट्री नंबर 25 सुद्धा संपली. नाउ कम टू एंट्री नंबर 47A, जे तुम्हाला हायलाइटेड दिसली कारण ऍक्च्युली मी एक लेक्चर रेकॉर्ड केलेलं होतं, बट अनफॉर्च्युनेटली काय मला प्रॉब्लेम येतो टेक्निकल माहिती नाही. सो परत ते लेक्चरचा काहीतरी टेक्निकल इश्यू मध्ये त्याचा साऊंड ट्रॅक गेला होता. So entry number 47A, services by way of licensing, registration and analysis or testing of food samples supplied by the Food Safety and Standards Authority of India FSSAI to food business operators. So तुम्हाला माहिती आहे की जो कोणी फूड बिझनेस मध्ये किंवा फूड इंडस्ट्री मध्ये बिझनेस करतो त्याला प्रत्येकाला FSSAI चं लायसन्स जे असतं ते घ्यावं लागतं. जर तुम्ही कुठचाही पॅक्ड प्रॉडक्ट बघितलं तर त्या प्रत्येक पॅकिंग असलेल्या प्रॉडक्ट वरती हा FSSAI लायसन्स नंबर जो असतो, रजिस्ट्रेशन नंबर जो असतो तो डिनोट करणं ही मॅन्डेटरी असतं. सो हे लायसन्स कोण देतं, तर ही जी अथॉरिटी आहे फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी, हे लायसन्स प्रोव्हाइड करतात. आता हे लायसन्स प्रोव्हाइड करण्यासाठी ते जे काही चार्जेस रिकव्हर करतात ते चार्जेस किंवा रजिस्ट्रेशनच्या ज्या काही फीज ते रिकव्हर करतात, या फीज किंवा काही वेळेला टेस्टिंगसाठी सॅम्पल्स या अथॉरिटीकडे पाठवावी लागतात. सो हे टेस्टिंग चार्जेस ते रिकव्हर करतात. सो ह्या ज्या सर्व्हिसेस ते प्रोव्हाइड करतात, ह्या प्रोव्हाइड कोणाला करतात, ऑब्व्हियसली जो बिझनेस ऑपरेटर आहे, जो फूड बिझनेस इंटेंड करतो किंवा ऑपरेट करतो त्याला. सो ह्या सर्व्हिसेस ज्या आहेत या एक्झम्प्ट कन्सिडर केलेल्या आहेत, जेणेकरून ती जी अथॉरिटी आहे त्यांना रजिस्ट्रेशन घ्यायला लागू नये. त्यांनी दिलेली सगळ्या सर्व्हिसेस ज्या आहेत त्या एक्झम्प्ट आहेत असं त्यांनी अमेंडमेंट केलेली आहे. सो 47A ही एंट्री त्यासाठी इन्सर्ट केली आहे. ओके, देन नेक्स्ट एंट्री 56, सर्व्हिसेस बाय वे ऑफ स्लॉटरिंग ऑफ ॲनिमल्स. सो स्लॉटरिंग ऑफ ॲनिमल्स म्हणजे काय, तर बऱ्याच ठिकाणी कत्तलखाने ज्याला म्हणतात, की जे पशु माणसाच्या उपयोगितेचे नाहीयेत, ज्यांचा माणसाला काही उपयोग नाहीये. सो दे आर सेंट टू स्लॉटर हाऊसेस आयदर फॉर मीट और फॉर लेदर और फॉर एनी अदर प्रोडक्ट्स विच आर एक्सट्रॅक्टेड फ्रॉम ॲनिमल्स. सो स्लॉटरिंगची जी काही फी घेतली जाईल किंवा त्यासाठी जी काही कन्सिडरेशन चार्ज केलं जाईल, सो इट विल नॉट बी टॅक्सेबल, इट विल बी एक्झम्प्ट. जसं प्राण्यांना वाचवणारे लोक जे आहेत व्हेटरनरी क्लिनिक्सच्या सर्व्हिसेस एक्झम्प्ट केलेल्या आहेत, तसं प्राण्यांना मारणाऱ्या स्लॉटरिंग हाऊसेसच्या सर्व्हिसेस ज्या आहेत त्याही एक्झम्प्ट केलेल्या आहेत. ओके, त्याच्यामध्ये फार काही अनालिसिस नाहीये. सो दिस सर्व्हिस इज ऑल्सो एक्झम्प्ट. Then entry number 50, services of public libraries by way of lending of books, publications or any other knowledge enhancing content or material. So public libraries ज्या काही फीस चार्ज करतात त्या कशासाठी चार्ज करतात, तर त्या काहीतरी मटेरियल्स तुम्हाला लेंड करतात, बुक्स लेंड करतात. सो त्यासाठी लायब्ररीज फीस चार्ज करतात. सो ह्या फीस ज्या आहेत यावर सुद्धा जीएसटी अट्रॅक्ट होणार नाही. पण देअर मस्ट बी वन कंडिशन, दॅट लायब्ररी शुड बी पब्लिक लायब्ररी. ती प्रायव्हेट लायब्ररी असता कामा नये. जर ती पब्लिक लायब्ररी असेल तर ते जे काही बुक लेंडिंग साठी फीस चार्ज करतील, नो जीएसटी विल बी लेविड ऑन द सेम. ओके, सो तुम्हाला असं वाटेल की मी या मधल्याच एंट्री का घेतोय, ज्या सोप्या एंट्रीज आहेत त्या मी सुरुवातीला कव्हर करतोय. सम ऑफ एंट्रीज आर लिटिल बिट डिफिकल्ट, सो आपण त्या नेक्स्ट पार्ट मध्ये कव्हर करणार आहोत. C65A बघा, सर्व्हिसेस बाय वे ऑफ प्रोव्हाइडिंग इन्फॉर्मेशन अंडर RTI ऍक्ट. सो राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्टच्या अंडर तुम्ही इन्फॉर्मेशन डिमांड करू शकता, जी इन्फॉर्मेशन पब्लिक साठी ओपन आहे किंवा त्यासाठी काही नॉर्म्स आहेत त्या राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्टचे, त्याप्रमाणे इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणं हे ते इन्स्टिट्यूशनला मॅन्डेटरी असतं. आता काही ठिकाणी असं असतं की ते इन्फॉर्मेशन तुम्हाला हवे बरोबर आहे, पण इन्फॉर्मेशन एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी किंवा ती इन्फॉर्मेशन तुम्हाला प्रोव्हाइड करण्यासाठी काही चार्जेस असतात. से फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन मध्ये गेला आणि त्यांना सांगितलं की मला तुमचे कॅटलॉग्स बघायचे आहेत फॉर लास्ट 50 इयर्स. सो दे विल से की हे लास्ट 50 इयर्सचे कॅटलॉग आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतो, पण त्यासाठी आम्हाला 50,000 पेजेस प्रिंट करायला लागणार आहे. सो वेदर यू आर गोइंग टू प्रोव्हाइड द चार्जेस फॉर द सेम, सो आपल्याला त्याचे चार्जेस जे आहेत ते पे करावे लागतात. सो असे या ज्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जातात अंडर राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट, या सर्व्हिसेस सुद्धा एक्झम्प्ट आहेत. ओके,
नाव कम टू एंट्री नंबर 75 आणि आपण हे लेक्चर जे हा पार्ट जो आहे ते थांबवतोय. एंट्री नंबर 5 काय आहे? सी, ज्या क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट्स आहेत त्यांच्याकडे काही बायोमेडिकल वेस्ट प्रिपेअर होतात, हा जनरेट होत असतात. सो या बायोमेडिकल वेस्ट मध्ये काय येईल? मे बी त्यांच्या सर्जरीमध्ये यूज केलेले कॉटन्स असतील किंवा बॉडी मधून काही एक्स्ट्रॅक्ट केलेले पार्ट्स असतील की जे काही कट केलेले आहेत किंवा ऑपरेट केलेले पार्ट्स असतील. सो दीज काइंड ऑफ बायोमेडिकल वेस्ट हे जनरली डिस्पोज करता येत नाही. त्यांच्या डिस्पोजलसाठी एक स्पेसिफिक फॅसिलिटी लागते, त्यांच्या डिस्पोजलसाठी एक स्पेसिफाईड प्रोसिजर फॉलो करावी लागते. सो ही फॅसिलिटी जे ऑपरेट करतात, म्हणजे से फॉर एक्झाम्पल माझ्याकडे ही फॅसिलिटी आहे की मी हे बायोमेडिकल वेस्ट डिग्रेड करू शकतो, डिस्पोज ऑफ करू शकतो. पण त्याच्या वेगवेगळ्या मेथड्स असतील. आयदर ते पुरून टाकत असतील जमिनीमध्ये, आयदर दे विल bury it deep down or they will convert it into ash by burning the same. सो ही जी फॅसिलिटी ती त्यांची प्रोसिजर प्रिस्क्राईब्ड असते. सो ह्या प्रोसिजर प्रमाणे मी काय करतो की माझ्याकडे ही फॅसिलिटी आहे, माझ्याकडे ही मशिनरी आहे की ज्याच्यामधून मी हा बायोमेडिकल वेस्ट नष्ट करू शकतो. सो जशी आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे वेस्ट कलेक्ट करण्यासाठी आता इन रत्नागिरी सिटी एक घंटा गाडी फिरते and they collect, or actually it is conducted by municipality. They come to your doorstep and collect that waste and they dispose of करा. सिमिलरली हे जे ऑपरेटर्स आहेत हे क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट्स कडून हे वेस्ट कलेक्ट करतात आणि मग ते प्रोसेस करतात. सो ह्या प्रोसेसिंग साठी ते चार्ज दॅट क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट सर्टन अमाऊंट. ओके, सो क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंटला काही फी ह्या ऑपरेटर्सना पे करावी लागते, कारण ते त्यांचा वेस्ट घेऊन जातात आणि डिस्पोज ऑफ करतात बाय सायंटिफिक मेथड प्रिस्क्राईब. सो ही जी सर्व्हिस आहे प्रोव्हाइड कोण करतं? ती फॅसिलिटी, जी मशिनरी ज्याच्याकडे आहे तो प्रोव्हाइड करतो. कोणाला प्रोव्हाइड करतो? ऑब्व्हियसली क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट्सना. सो ही जी सर्व्हिस आहे ती एक्झम्प्ट सांगितलेली आहे. ओके, सो इथे आपण ह्या ज्या अदर सर्व्हिसेस आहेत यापैकी काही सर्व्हिसेस कव्हर केलेल्या आहेत. ज्या रिमेनिंग सर्व्हिसेस आहेत त्या आपण लगेच नेक्स्ट लेक्चरला कव्हर करूया.